श्री दत्त संप्रदायाच्या अद्भुत, विलक्षण आणि दैवी अनुभूती अनुभवण्यासाठी कर्दळीवन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओंचे अपडेट मिळवण्यासाठी बेलचे बटन दाबा. आता आपण पाहणार आहोत कर्वे रोड पुणे येथील श्री दत्त क्षेत्र श्री वासुदेव निवास. वासुदेव निवासमध्ये प्रवेश केल्यानंतरच आपण सुरुवातीलाच मंदिराचे दर्शन घेतो. तेथील अत्यंत विहंगम अशा दर्शनानं आपलं मन अत्यंत प्रफुल्लित होतं. या ठिकाणी पहाटेपासून विविध प्रकारचे धार्मिक विधी सुरू असतात. परमपूजनीय गुळवणी महाराज आणि परमपूजनीय दत्त महाराज कवीश्वर यांच्या जीवनात घडलेल्या अनेक प्रसंगांच्या फोटोंचं आपल्याला या ठिकाणी दर्शन होतं. परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आणि परमहंस परिव्राजकाचार्य लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज यांच्या अत्यंत भव्य तसबिरींचं दर्शन घेऊन आपण अक्षरशः रोमांचित होतो. वासुदेव निवासचे सध्याचे प्रधान विश्वस्त परमपूजनीय शरदभाऊ जोशी महाराज. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुळवणी महाराजांनी श्री वासुदेव निवास ही संस्था आपले परमगुरू परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज यांच्या स्मरणार्थ स्थापन केली. सद्गुरू योगीराज गुळवणी महाराजांच्या मातोश्रींना नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या प्रसाद पादुका वासुदेव निवासमध्ये विराजमान आहेत. श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे मनोहर पादुका, श्री क्षेत्र गाणगापुरीमध्ये निर्गुण पादुका आणि श्री वासुदेव निवासमध्ये प्रसाद पादुका असा त्रिस्थळी किंवा ही 3 स्थाने श्री दत्त परंपरेमध्ये ही विख्यात आहेत. सद्गुरू योगीराज गुळवणी महाराजांच्या मातोश्रींना मिळालेल्या या पादुकावरती संतत अभिषेक जो आहे हा रोज या ठिकाणी सुरू असतो आणि त्याचे नित्य दर्शन घेण्याकरता भक्तांना खूप आनंद होत असतो. या ठिकाणी दररोज पवमान सुक्ताचा अभिषेक, रुद्राभिषेक या प्रकारे षोडशोपचारे पूजा केली जाते. चंदनाची ओटी लावून सागर संगीत पूजा केली जाते. दक्षिण भारतातील शक्तिपाताचे प्रमुख केंद्र असलेल्या वासुदेव निवासमधील हे प्रसन्न दर्शन आपल्या अंतर्मनातील अष्टसात्विक भाव जागृत करते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा. याच परिसरात असलेला अत्यंत पुरातन असा हा औदुंबर वृक्ष आपल्याला नृसिंहवाडीची आठवण करून देतो. या औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्यानंतर अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात असा अनुभव आहे. आता आपण परमपूजनीय सद्गुरू महाराजांच्या ध्यान मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. सुरुवातीला आपण परमपूजनीय गुळवणी महाराजांच्या ध्यान मंदिराचं दर्शन
परमपूजनीय योगीराज नारायण काका ढेकणे महाराज उर्फ काका महाराज यांच्या ध्यान मंदिरामध्ये त्यांचे दर्शन घेऊ। गोरडी महाराजांच्या ध्यान मंदिरामध्ये याचप्रमाणे परमपूजनीय दत्त महाराजांच्या आणि परमपूजनीय काका महाराजांच्या ध्यान मंदिरामध्ये सुद्धा काही क्षण बसल्यानंतर आपल्याला दैवी साक्षात्काराची प्रचिती येते। प्रत्येक भाविक भक्तानं आपल्या आयुष्यात एकदा तरी भेट दिली पाहिजे असे हे अत्यंत जागृत असे हे शक्ती केंद्र म्हणजे श्री वासुदेव निवास। ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्।